नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. तर तुम्ही म्हणणार ही कुठून व्हिडिओ शूट करते? तर आम्ही आलो गावी, कालच आलो. थोडंसं उशीर झाला होता, मग काही शूट घेतलेलं नव्हतं. आणि याच्यासाठी आलो की आमचे आंबे आहेत ना शेतामधले, तर ते झाडावरच पिकायला लागले होते. तर हा बघा, झाडावर पिकलेला आंबा आहे, पूर्ण पिवळा झाला. तर म्हणून मग ते असे पिकायला लागले की लगेच काढायचे असतात आंबे. आणि हा आंबा आहे तो. तर त्याच्यामुळे आम्ही आलो होतो. आता काढायचं काम चालू आहे आंबे. आणि हे जे झाड दिसतंय तुम्हाला पाठीमागे, हे झाड इतकं जुनं आहे ना. यांच्या म्हणजे दीदीच्या पप्पांच्या पंजोबांनी हे झाड लावलेलं आहे. आणि आता ही आमची 5वी पिढी खाते. तर झाड खूप जुनं आहे आणि मोठं पण आहे. आणि त्याचं फळ जेव्हा पहिले यायचं ना, तेव्हा खूप मोठं फळ यायचं. पण आता जरा साईज कमी कमी होत चाललेली आहे. झाड पण आता थोडंसं म्हातारं होत चाललेलं आहे, म्हणून की काय माहिती. पण दरवर्षी खूपच खाण्याची मजा येते. हे एकच झाडं आहे, अजून आहेत 4-5 झाडं, पण ते अजून लहान आहेत. शेतामध्ये पण, दुसऱ्या शेतामध्ये पण झाडं आहेत आंब्याचे. पण त्याला पण भरपूर फळं आली होती यावर्षी, तर ते पण मोडून गेलं हवेने. आणि ओझं होतं ना, त्याच्यामुळे फांद्या मोडल्या आणि ते काही राहणार नाही. आणि हे झाड खूप पुरतं आहे आम्हाला. म्हणजे माझे सासरे ते 4 भाऊ आहेत ना, चौघांना खाऊन पुरतं. एवढे मनसोक्त खातात ना, त्याच्यामुळे ते म्हणतात ना, जुनं ते सोनं. तर हे आमचं जुनं ते सोनं आहे बघा. भरपूर असे आंबे निघतात दरवर्षी, खायचे खूपच मजा येते. आणि बाजारात कसे कार्पेटमध्ये पिकवलेले मिळतात, तसे हे आमचे नॅचरल पिकलेले आंबे आम्ही खातो. आणि विकत कोणीच नाही विकत, घरीच सगळे मनसोक्त खातात आणि खाण्याची मजा घेतो. आणि आम्हीसुद्धा विकत घेत नाही आंबे. तर असं आहे. फक्त सण असलं की तेव्हा मग पुरणपोळीसाठी आंबे घ्यावे लागतात. जसं की अक्षय तृतीयेच्या सणाला, तेव्हा काही आंबे घरचे पिकले नव्हते, म्हणून मग ते बाजारातून आणले होते विकत. आणि आता हे घरचे आंबे आम्ही खाऊ. तर आता माझं आवरून झालेलं आहे. बाकीच्या कैऱ्या काढल्या. ही जी दिसते तुम्हाला, तर हिला ही बेडणी म्हणतात. आणि ह्या खालून खालून जेवढं हाताला येतील तेवढ्या बेडणीने काढून घेतल्या. आणि ज्यांना कोणाला वरती चढता येतं ना, तेच लोक चढतात आणि ते आंबे काढतात. कोणीही चढत नाही. आणि आंब्याचं ते थड बघा, इतकं मस्त जाड आहे ना, खूपच मोठं आहे. आणि बरेच आता 4-5 वर्ष झाले असतील. इकडची जी फांदी होती ती हवेमुळे, खूपच वादळ चालू असतं ना, पावसाची सुरुवात असते तेव्हा ह्या फांद्या मुडल्या. नाहीतर खूपच मोठं असं झाड होतं. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते झाड कसं आहे ते. हे झाड जवळजवळ 100 वर्षाचं जुनं झाड आहे. आणि यांच्या म्हणजे दीदीच्या पप्पांच्या पंजोबांनी हे झाड लावलेलं होतं. खूपच मोठं झाड आहे. एकदा पण अशी वादळ आली होती, तेव्हा इकडची मेन फांदी होती ती पडली होती. आणि इकडं पण असं मस्त मोठं झाड होतं. आता एक फांदी पडल्यामुळे थोडंसं कमी दिसतं, तरीसुद्धा भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत झाडाला. असं मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत नाही, पण खूप मोठं आणि जुनं झाड आहे. एकाच झाडाचे फळं इतके असतात ना. तर आमचे म्हणजे 4 फॅमिली आहेत. 4 फॅमिली सगळे भरपूर मनसोक्त खायला मिळतं एकाच झाडाचे आंबे. आणि तिकडच्या साईडला आहे तो छोटा आहे, त्याला पण भरपूर कैऱ्या आल्या. पण हे झाडाचं वैशिष्ट्य थोडं वेगळंच आहे. आता आमची 5वी पिढी हे आंब्याचं म्हणजे आंबे खाऊन तृप्त होते. अजून 6वी पिढी खाईल अशी अपेक्षा आहे. थोड्याशा काढल्या, अजून बऱ्याच काढायच्या बाकी आहेत. ही फांदी अजून वरची जी फांदी आहे ती पण सगळी काढायची आहे. हे सगळे पिकलेले आहेत ना, हे झाडावरच पिकलेले आहेत सगळे. हे 2-3 दिवसात लगेच खूपच भारी. आता थोडेसे आंबट लागतील, पण ठेवले ना 2-3 दिवसांनी खूपच मस्त असे पिकतील. आणि हा आंबा जेव्हा पिकतो ना, तेव्हा पूर्ण असा पिवळा कलर येतो आणि इतका खायला गोड आहे, खूपच मस्त लागतो. हे असं खालूनच काढताय. जेवढ्या कैऱ्या काढता येतील ना तेवढ्या काढतील. आणि मग ज्यांना कोणाला झाडावर चढता येतं तेच झाडावर चढतील. आणि याला बेडणी म्हणतात. आधीची वेगळी यायची, आता याला पिशवी टाकलेली आहे. आणि आपलं बांबूचं जे असतं ना त्याच्यापासून तयार केलेली असते.
जुन्या बेडण्या आता खराब झाल्या, कोणाकडे मिळत नाही. आणि ह्या कैऱ्या आधी खूप फळ मोठं होतं बरं का, पण आता जरा जसं जसं झाड जुनं होतंय ना तसे तसे कैऱ्या आता लहान साईजमध्ये यायला लागल्या. काल पण बाकीचे आंबे काढून घेतले होते. काल काही आम्ही आलो नव्हतो, दुसऱ्या दिवशी आलो. तर आज मग दीदीच्या पप्पांचा नंबर आहे आंबे काढायचा, कारण काल ते नव्हते ना, म्हणून मग जेवढे हाताला येतील तेवढे काढायची मदत करता येते. हे आंबे एकदम नॅचरल आहेत, कार्पेटने पिकवलेले नाही आहेत. बाजारात मिळतात ते सगळे कार्पेटने पिकवलेले असतात. हे सगळे बरेच काल पण भरपूर निघाले. आता हे बाकीचे झाडावरच पिकलेले ते काढतायत, कच्चे पण सगळे. ज्यांना कोणाला वरती चढता येतं मग ते चढतील. आधी सगळे आंबे ना झाडावर चढूनच काढले जायचे. तेव्हा कसे जास्त माणसं असायचे, एकत्र फॅमिली असायची, मग सगळेच झाडावर चढायचे, बेडणी घेऊन काढायचे. आधीच्या बेडण्या पण खूप छान होत्या. आता तशा बेडण्या राहिलेल्याच नाही आहेत. बघा काय जुगाड करून बेडण्या बनवलेल्या आहेत. आणि जेवढे हाताला आले तेवढे काढले. आणि वरती 2 लोक चढलेले आहेत, त्यांना पण जेवढं बेडणीच्या मदतीने काढता आलं ना तेवढे काढून घेतले. आणि जे बारीक फांद्यांवर आंबे होते ते काही काढताच येत नव्हते. मग आम्ही काय केलं, नेट होतं आमचं, तेच असं सगळ्यांनी मिळून धरलं आणि मग झटकत होते वरून. अलगद आंबे पडतील म्हणून मग असं नेट धरून ठेवलेलं होतं. जे जास्त बारीक फांद्या आहेत ना त्या अजिबात काढता येत नव्हतं, कारण हे झाड खूप जुनं आहे आणि बारीक फांदीवर येणं म्हणजे खूप मोठं रिस्क आहे. म्हणून मग असं झटकूनच बरेचसे आंबे काढले होते. नेटवर अलगद पडले आणि बरेचसे जमा झाले की खाली नेट टेकायचं वजनाने आणि मग ते आंबे गोळा करायचे, परत नेट खाली करायचं आणि परत असं धरून ठेवायचं. असं चालू होतं आमचं दुपारपर्यंत, कारण पर्यायच नाही आहे. कशाने काढणार, झाड तर खूपच जुनं आहे आणि बारीक फांदीवर गेलं म्हणजे पडायची भीती. आधीच एक मोठी फांदी मुडलेली होती हवेमध्ये. बरेच वर्ष झाले, जवळजवळ 8-9 वर्ष झाली असतील. खूप झाडाला आंबे आले होते आणि हवा सुटली होती ना तेव्हाच ते झाडाची फांदी मुडली होती हवेमुळे आणि वजनामुळे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच भीती वाटते. नाहीतर आधी सगळे झाडावर चढायचे आंबे काढायला. आमच्या नणंद होत्या, त्यांचे सगळ्यांचे लग्न झाले ना, त्यासुद्धा सगळ्या चढायच्या आंबे काढायला. पण आता काही जास्त म्हणजे लोक नाही आहेत, त्याच्यामुळे ना ज्यांना कुणाला चढता येतं तेच चढतात आणि मग असे आंबे काढून घेतो. आता हे आंबे वाटणीचं काम चालू आहे, अशा प्रकारे वाटणी करून घेतो. माझे सासरे ते 4 भाऊ आहेत ना, त्याच्यामुळे 4 वाटणी होतील आणि ज्यांनी कोणी उतरवू लागलेले आहेत त्यांना पण असे आंबे वाटणी करून देतो. तर चला, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते